पहिली गोष्ट, सरकारला बरेच दिवस झालं, म्हणजे गेले 15-20 दिवस झालं, सर्वसमन्वयक असतील आणि मराठा क्रांती मोर्चातल्या संघटनांचे नेते असतील, हे प्रत्येक जण सांगत आलेले आहेत की तुम्ही याबद्दल गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे, कारण सुप्रीम कोर्टातली केस आहे आणि आपण या ठिकाणी ऍप्लिकेशन करतोय. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्यापूर्वी माननीय चीफ जस्टिसने सुप्रीम कोर्टाच्या सांगितलेलं सरकारला की तुम्ही 5 जजकडे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे जाण्यासाठी एक ऍप्लिकेशन द्या म्हणून. आणि ज्यावेळी सह्याद्रीला बैठक झाली, मुख्यमंत्री साहेब असताना देखील त्या ठिकाणी हा विषय ज्यावेळी निघाला, त्यावेळी माननीय थोरात साहेब जे सरकारी वकील आहेत त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं आम्ही ऍप्लिकेशन देतोय आणि दिलं म्हणून सांगितलं. आणि आज जर बघितलं तर ते काय ऍप्लिकेशन दिसत नाही. म्हणजे सरकार मराठा समाजाच्या बाबतीत गंभीर नाही असं दिसतंय. आणि ही पहिली गोष्ट आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट असं आहे की माननीय अशोक चव्हाण साहेब जे मंत्री समितीचे जे उपाध्यक्ष झालेले आहेत आणि त्यानंतर समिती ही गठन केलेली आहे. ही समिती ही मराठा समाजाचे प्रश्न सोडवायसाठी समिती गठीत केलेली आहे. आणि आता अशोकराव चव्हाणांचं जे काही गेल्या 2-3 महिन्यातलं जे वेळ बघता असं वाटतं की ही एक समिती मराठा समाजाचे प्रश्न सोडवणं त्यापेक्षा प्रश्न जटिल करण्याचं समिती आहे, असं आता आमचा डायरेक्ट आरोप आहे. जर आज जर सुप्रीम कोर्टात एवढ्या महत्वाच्या केसला जर सरकारी वकील हजर राहत नाही आणि यासारखं आम्ही कोर्ट त्याबद्दल विचारतोय, यासारखा गंभीर गुन्हा किंवा गंभीर गोष्ट काय असू शकते मराठा समाजाला. मी परत एकदा सांगतो की अशोकराव चव्हाणांनी गांभीर्याने न घेतल्यामुळं आज दुपारी याबद्दल काय होतंय यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. जर का या उद्या आज दुपारी जर का एखादी जर चुकीचं झालं तर मराठा समाजाचा प्रचंड मोठा उद्रेक त्या अशोकराव चव्हाण आणि यांच्या मंत्री समिती आणि या सरकार याला जबाबदार आहे यांच्या विरोधात होईल, ही आपल्या माध्यमातून मी गोष्ट सांगतो. त्याचबरोबर जे काही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अशोकराव चव्हाण जर का याबद्दल जर का चूक असेल तर या चुकीला माफी देऊ नका आणि मंत्री समितीवरून त्यांची त्वरित हकालपट्टी करावी अशी आमची मागणी आहे. 100% आतापर्यंत बऱ्याच वेळा जे हायकोर्टात ज्यावेळी केसेस लढल्या गेल्या, ज्यावेळी हायकोर्टात केस जिंकत असताना तुम्ही बघितलं असेल की दर आठवड्याला मंत्री समितीची बैठक व्हायची आणि त्यावेळी दररोज जे काही आमचे जे ज्युनियर लोक आहेत, वकील आहेत, हे सिनियर काउन्सिलला ब्रीफिंग करायचं, वेगवेगळी स्ट्रॅटेजी फिक्स व्हायची, उद्या कोर्टात काय करायला पाहिजे हे फिक्स व्हायचं. आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की सामान्य प्रशासन विभागाचं गेला 2 महिने आम्ही प्रश्न उपस्थित करून देखील सामान्य प्रशासन विभागाला सेपरेट सचिव देखील नाही आहे. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सचिव दिलेलाच नाही आहे. जे निंबाळकर साहेब आहेत त्यांना ऍडिशनल चार्ज दिलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ सरकार किती याला म्हणजे गाफील राहत आहे किंवा याच्याकडे किती दुर्लक्ष करते हे यातूनच दिसून येत आहे. तुम्ही एक सचिव देऊ शकत नाही. पुन्हा एकदा